तुमच्या लक्षात असेल, तर जेव्हा भारतीय जनता पक्षाने शिवसेनेमध्ये फूट पाडली आणि एकनाथ शिंदेना वेगळं केलं, तेव्हाही एकनाथ शिंदेनी हीच भाषा वापरली होती. आमचे नेते बाळासाहेब ठाकरे आहेत. बाळासाहेब ठाकरे जरी हयात नसले, तरी त्यांनी बाळासाहेब ठाकरे आमचे नेते नाहीत असं कुठेही म्हटलं नव्हतं. किंबहुना आमचं प्रेरणास्थान बाळासाहेब ठाकरे आहेत, असं ते वारंवार सांगत होते. आजही ते फोटो वापरतात बाळासाहेब ठाकरेंचा, हे लक्षात घ्या. पुढे काय झालं हा एक वेगळा इतिहास आहे. त्यांना निवडणूक आयोगाने मदत कशी केली, त्यांना सुप्रीम कोर्टाने मदत कशी केली, आजपर्यंत ती चालली आहे, हा वेगळा इतिहास आहे. तृणमूल काँग्रेस अजून तोपर्यंत पोचलेलं नाहीये. पण तृणमूल काँग्रेसच्या 2 बंडखोर नेत्यांनी अजूनही ममता बॅनर्जींचं नेतृत्व नाकारलेलं नाहीये, ही महत्वाची गोष्ट आहे. आता विधानसभेत हे झालं. काल ममता बॅनर्जी दिल्लीत आल्या इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी. मी कालही तुम्हाला सांगितलं त्यांचा चेहरा, त्यांची बॉडी लँग्वेज यावरून त्या थकलेल्या दिसत होत्या. पराभूताची जी देहबोली असते तीच त्यांची देहबोली होती. काल त्यांना दिल्लीत आल्यानंतर आणखी एक धक्का बसला. कारण तृणमूल काँग्रेसचे जे 28 खासदार आहेत, यापैकी 20 खासदार फुटलेले आहेत, असं तृणमूल काँग्रेसच्या खासदारांपैकी काकोती घोष दस्तीदार यांनी जाहीर केलं. आता 28 पैकी 20 खासदार स्वयंस्फूर्तीने फुटतात का? हे शक्य नाही. हे अर्थातच भाजपने घडवून आणले, असा आरोप पुन्हा एकदा ममता बॅनर्जीच्या निकटवर्तीयांनी केलेला आहे. महुआ मित्रा सुद्धा हा आरोप करतायत. कीर्ती आझाद सुद्धा हा आरोप करतायत. त्यांच्या मते 20 खासदार फुटलेलेच नाहीयेत. ही मंडळी 20 हा आकडा दाखवतायत. याचं कारण 28 पैकी 2/3 फुटायला पाहिजेत. जर पक्षांतर विरोधी कायदा लागू व्हायचा नसेल तर, म्हणून हे 20 खासदार दाखवतायत. पण प्रत्यक्षात 12-13 खासदारच फुटलेले आहेत. खरं खोटं आपल्याला माहित नाही. पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आणि प्रवक्ते यांनी असं सांगितलेलं आहे, की आमचा या सगळ्या फुटाफुटीमध्ये काहीही सहभाग नाही. पण ही जी बैठक झाली, त्याला केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव हे हजर होते. पश्चिम बंगालमधले भाजपचे मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी हे सुद्धा इथे हजर होते. जर तुमचा काही संबंध नाही, तर तुमचा एक केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि तुमचे मुख्यमंत्री काय करतायत तिकडे या बैठकीमध्ये? त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आलेत? त्यांना अभय देण्यासाठी आलेत? की त्यांना प्रलोभन दाखवण्यासाठी आलेत? हा खरा प्रश्न आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे या फुटीला सुद्धा संसदीय पक्षाच्या तृणमूल काँग्रेसच्या, भाजपचा आणि थेट अमित शहाचा आशीर्वाद आहे. याविषयी काही शंका घेण्याचं कारण नाही. कशामुळे झाली ही फूट? 4 मे नंतर एकदम असं काय घडलं? मुख्य कारण आहे तृणमूल काँग्रेसचा पराभव झाला. तृणमूल काँग्रेसमध्ये अनेक समस्या होत्या, अनेक प्रॉब्लेम्स होते. ममता बॅनर्जींनी जरुरीपेक्षा जास्त आपल्या भाच्यावर विश्वास टाकला होता. ममता बॅनर्जी अत्यंत साधेपणाने राहत होत्या. त्यांनी आपलं घरही बदललं नव्हतं. मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात त्या राहायला आल्या नव्हत्या. पण सत्ता जी उपभोगत होता गेली काही वर्ष, तो अभिषेक बॅनर्जी हा त्यांचा भाचा होता. या अभिषेक बॅनर्जी बद्दल तृणमूल काँग्रेसच्या जुन्या जाणत्या नेत्यामध्ये असंतोष होता. ते केवळ बोलत नव्हते, कारण तृणमूल काँग्रेस सत्तेत होती. जे आमदार आज फुटलेले आहेत, त्यांना कुठे ना कुठे अभिषेक बॅनर्जींनीच दुखवलेलं आहे, लक्षात घ्या. या सगळ्या नाट्याचा खलनायक हा अभिषेक बॅनर्जी आहे. ममता बॅनर्जींवर आमचा विश्वास आहे अजूनही म्हणतात हे लोक, फुटलेले लोक. दोष देतायत अभिषेक बॅनर्जीला. काय झालं? अभिषेक बॅनर्जींनी अरेरावी का केली? अभिषेक बॅनर्जी हा काही ममता बॅनर्जींचा पहिल्यापासूनचा सहकारी नाही. ममता बॅनर्जी 2011ला सत्तेत आल्या. त्याआधी अनेक वर्ष त्यांनी संघर्ष केला होता. अनेक वर्ष सीपीएम बरोबर संघर्ष केला. त्यांनी काँग्रेस बरोबर संघर्ष केला. मुळातल्या त्या काँग्रेसमधल्या होत्या, त्या फुटून निघाल्या. पण 2014 नंतर अभिषेक बॅनर्जीचं पक्षातलं वजन वाढलं आणि तो कॉर्पोरेट पद्धतीने हा पक्ष चालवू लागला आणि ममता बॅनर्जींनी त्याला आशीर्वाद दिले. आजपर्यंत तृणमूल काँग्रेसवर जे जे भ्रष्टाचाराचे आरोप झाले, कोळसा घोटाळा असेल किंवा शिक्षण क्षेत्रातला घोटाळा असेल, या प्रत्येक घोटाळ्यामध्ये अभिषेक बॅनर्जीचं नाव आरोप करण्याने घेतलेलं आहे, लक्षात घ्या. कॉर्पोरेट पद्धतीने पक्ष चालवताना त्याने आयपॅक या प्रशांत किशोर यांच्या संस्थेला
खूपच स्वातंत्र्य दिलं असा आरोप जुने नेते करतात. प्रशांत किशोर गेल्या निवडणुकीपर्यंत म्हणजे 2021च्या निवडणुकीपर्यंत आयपॅकमध्ये सक्रिय होते. त्यानंतर आयपॅकमधून ते बाहेर पडले आणि त्यांनी आपल्या सहकाऱ्यांकडे आयपॅक ही संस्था सोपवली. ही पॉलिटिकल मार्केटिंगची संस्था आहे. अभिषेक बॅनर्जींनी जुन्या नेत्यांना बाजूला करून आयपॅककडेच पक्षाची सूत्र सोपवली आणि त्यामुळे आज जो असंतोष दिसतोय, तो असंतोष बाहेर आलेला आहे पराभवानंतर. एक गोष्ट सत्य आहे, पराभव होईपर्यंत कुणीही बोलले नाही. याबद्दल त्यांना दोष द्यायलाच हवा. तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुगत रॉय यांची करण ठापर यांनी मुलाखत घेतली आहे परवाच. सुगत रॉय असं म्हणतात, की मी अभिषेक बॅनर्जीचं किंचितही समर्थन करणार नाही. ज्येष्ठ नेता जाहीरपणे हे म्हणतोय. इतर ज्येष्ठ नेत्यांनी सुद्धा अभिषेक बॅनर्जीला दोष दिलेला आहे आणि आज जे मुख्यमंत्री झालेले आहेत भाजपमध्ये जाऊन शुवेंदू अधिकारी, हे सुद्धा पक्षातून बाहेर पडण्याचं मुख्य कारण अभिषेक बॅनर्जी हेच होतं. अभिषेक बॅनर्जींनी तृणमूल काँग्रेसच्या जी युवा शाखा होती, युथ विंग होती, त्याची सूत्र आपल्या हातात घेतली. आधी ती शुवेंदू अधिकारी यांच्या हातात होती. शुवेंदू अधिकारींचं नारदा प्रकरणामध्ये नाव आलं, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्यानंतर त्यांनी तृणमूल काँग्रेस सोडली आणि ते भाजपमध्ये गेले. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या तृणमूलच्या नेत्याला भाजपने अगदी सुखाने सामावून घेतलं, हेही विसरता येत नाही. पण शुवेंदू अधिकारी यांचा जुना राग आहे अभिषेक बॅनर्जींवर. शुवेंदू अधिकारी यांनी अमित शहाना सांगून अभिषेक बॅनर्जींच्या पाठी ईडी आणि सीबीआय सुद्धा लावलं, हे लक्षात घ्या. ईडी आणि सीबीआयच्या चौकशांना अभिषेक बॅनर्जी सामोरे गेले. आजपर्यंत त्यांना अटक मात्र हे मोदींचं सरकार किंवा अमित शहाचं गृह खातं करू शकलेलं नाही. पण या सगळ्या नाट्याचे खलनायक अभिषेक बॅनर्जी आहे असं सांगितलं जात आहे. ममता बॅनर्जींनी आपल्या भाच्याला अवास्तव स्वातंत्र्य दिलं असंही म्हटलं जाते. पण वस्तुस्थिती ही आहे की केवळ अभिषेक बॅनर्जी खलनायक आहेत म्हणून पक्ष फुटला याला काही अर्थ नाही. या सर्वांना भाजपची फूस आहे. या सर्वांना ईडी सीबीआय तुमच्या मागे लावू अशा धमक्या देण्यात आलेल्या आहेत. काही जणांना पैसे देण्यात आलेले आहेत. काही जणांना इतर प्रलोभनं दाखवण्यात आलेली आहेत. आणि आता भाजप सत्तेत असल्यामुळे हे सगळे सत्ताकांक्षी लोक भाजपच्या पाठी धावत सुटलेले आहेत. जसे याआधी काँग्रेसवाले सुद्धा धावत सुटले होते, अशी परिस्थिती आहे पश्चिम बंगालमध्ये. आता माझा मुद्दा एवढाच आहे, हा सगळा जो गेम प्लॅन आहे, ऑपरेशन लोटसचा गेम प्लॅन आहे, हे लक्षात घ्या. ऑपरेशन लोटस जे महाराष्ट्रात झालं, तपशील वेगळा आहे. इथे तृणमूल काँग्रेसच्या पराभवानंतर भाजपने जाळं पसरलं आणि त्या जाळ्यामध्ये हे सगळे लोक आता व्यवस्थितपणे शांतपणे अडकलेले आहेत, सुखनैव अडकलेले आहेत, हे लक्षात घ्या. महाराष्ट्रात काय झालं? महाराष्ट्रात एकनाथ शिंदे नाराज होते, त्यांना जाळ्यात पकडलं देवेंद्र फडणवीस यांनी. मध्यरात्री ते गुपचूप जायचे वगैरे, हे देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीनेच सांगितलेलं आहे. प्लॅन ठरला. सत्तेत असताना, उद्धव ठाकरे सत्तेत असताना एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी पोलीस बंदोबस्तात सुरतला पोचले, सुरतून गुवाहाटीला पोचले, तिथून गोव्याला आले आणि तिथून मग मुंबईत आले फुटून निघाल्यावर. सगळं भाजपच्या आशीर्वादाने झालं. पुढे काय झालं? पुढे आशीर्वाद मिळाला तो निवडणूक आयोगाचा. स्पष्ट होतं की सत्ताधारी पक्ष मोदी आणि शहा यांच्या आदेशानुसारच निवडणूक आयोग वागतोय, म्हणून उद्धव ठाकरेंचं शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण ही निशाणी काढून घेतली गेली. उद्या तृणमूल काँग्रेसचं सुद्धा हेच होऊ शकतं, हे लक्षात घ्या. इतिहासाची पुनरावृत्ती पश्चिम बंगालमध्ये होते. दुसऱ्या बाजूला सुप्रीम कोर्टाने उद्धव ठाकरेंचा जो खटला आहे, निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणारा, हा ऐकलाच नाहीये. 2022 पासून आजवर धडपणे ऐकलाच नाही, तारखा देत गेले. माझा तर स्पष्ट आरोप आहे की सत्ताधाऱ्यांच्या पक्षफोडीच्या कटामध्ये निवडणूक आयोग सहभागीचा आहे, पण सुप्रीम कोर्ट सुद्धा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सहभागी झालेला आहे, हे लक्षात घ्या. सरळ सहभागी झालेला आहे. तोच प्रकार पश्चिम बंगालमध्ये होतो आहे. मला तुम्हाला सगळ्यांना एवढंच सांगायचं आहे की महाराष्ट्रात शिवसेना फोडली, त्यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस फोडली. त्या दोघांचा जो गट आहे, त्या गटांना सत्तेत सहभागी केलं. ते गटही पद्धतशीरपणे संपवण्याचं काम होतंय.
अजित पवारांच्या संशयास्पद मृत्यूनंतर काय होतंय महाराष्ट्रात ते बघा. कशा प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस ही देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार चालते हेही आपण बघितलेलं आहे. छगन भुजबळ यांना राज्यसभेचं तिकीट देण्यात आलं, पण छगन भुजबळ म्हणाले माझ्या पुतण्याला समीर भुजबळला मंत्री करा तर मी राज्यसभेत जातो. आज छगन भुजबळ असं म्हणतात, इतर नेत्यांच्या आप्तेष्टांना तुम्ही तिकीट देता, त्यांना मंत्री करता, मी काय गुन्हा केलाय? पण छगन भुजबळ यांच्या पुतण्याला मंत्री न करण्याचा निर्णय कोणाचा होता? सुनेत्रा पवारांचा नव्हता, तो देवेंद्र फडणवीस यांचा होता, हे लक्षात घ्या. संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार जर हयात असते तर त्यांनी अशा प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस चालवली नसती. किंबहुना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण हे आजपर्यंत झालं असतं आणि ते भाजपला जड गेलं असतं. सगळ्या महाराष्ट्राचा संशय व्यक्त केला जातोय, अजित पवारांचा मृत्यू कशामुळे घडला, कोण जबाबदार आहे? राष्ट्रवादी काँग्रेसमधले प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे लोक जबाबदार आहेत की भाजपमधला एक गट जबाबदार आहे की भाजपचे श्रेष्ठी जबाबदार आहे? ते प्रश्न विचारले जात आहेत. हे प्रश्न विचारले जात आहेत, कोणतीही चौकशी झालेली नाही, हे लक्षात घ्या. जर तुम्ही चौकशी केली असती तर लोकांच्या शंका तरी संपुष्टात आल्या असत्या, त्याही आलेल्या नाहीत. जे महाराष्ट्रात घडलं, जे निवडणूक आयोगाने केलं, जे सुप्रीम कोर्टाने केलं, तेच आता तृणमूल काँग्रेसच्या बाबतीत केलं जात आहे. म्हणून मी म्हणतोय की शिवसेना प्रयोग केला गेलाय, शिवसेना प्रयोग तृणमूल काँग्रेसवर केला गेलाय, ममता बॅनर्जींवर केला गेलाय. उद्धव ठाकरेंची शिवसेना फुटण्याने निमित्त अनेक होती. उद्धव ठाकरे आमदारांना भेटत नाही, उद्धव ठाकरे खासदारांना भेटत नाही, उद्धव ठाकरे केवळ आदित्य ठाकरेंना प्रमोट करतात, ही अनेक कारणं होती. त्या कारणांचं निमित्त होतं शिंदेची नाराजी, हे मुख्य कारण होतं. शिंदेना मुख्यमंत्री बनायचं होतं, हे मुख्य कारण होतं. आणि त्याचं निमित्त करून भाजपने रसद पुरवली आणि मग शिंदे फुटलेले. तशीच रसद पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांना पुरवलेली आहे. मित्रो, सगळ्यात धोकादायक गोष्ट ही आहे की अशा प्रकारे भारतीय जनता पक्ष आपल्या सत्तेचा वापर करून विरोधी पक्षात फूट पाडणार असेल, यांचं हे ऑपरेशन लोटस अकराळ विक्राळ स्वरूप घेणार असेल, तर मग विरोधी पक्ष अस्तित्वातच का राहतील? विरोधी पक्ष संपतील ना. सत्तेचा वापर करून तुम्ही एका बाजूला ईडी लावता, एका बाजूला सीबीआय लावता. ईडी सीबीआयची धमकी आमदारांना देता, खासदारांना देता, ते घाबरतात आणि तुमच्या बाजूला येतात. विरोधी पक्ष संपवण्याचं हे भाजपचं कारस्थान आहे, हे लक्षात घ्या. अशा प्रकारे संपूर्ण देशच एकपक्षीय तथाकथित लोकशाहीकडे जातोय. या देशात लोकशाही आहे आता अस्तित्वात, असं माझं म्हणणं नाही. सत्ताधाऱ्यांपुढे निवडणूक आयोग मिंदा झालेला आहे. दुसऱ्या बाजूला सुप्रीम कोर्टाबद्दल आपल्या मनात रोज संशय येतोय. सुप्रीम कोर्टावर सत्ताधाऱ्यांचा दबाव आहे का, असा प्रश्न विचारला जातोय. विरोधी पक्ष संपतायत, अशा वेळी लोकशाही केवळ उपचारापुरती उरलेली आहे, असंच आपल्याला विधान करावं असं वाटतं. अभिषेक बॅनर्जींनी चूक केली असेल तर त्यांचं काय करायचं हा निर्णय ममता बॅनर्जींनी घ्यायचा आहे. पण जे आमदार आणि खासदार तृणमूलच्या निशाणीवर निवडून आले त्यांनी राजीनामा तर द्यायला पाहिजे. विधानसभेचे अध्यक्ष मान्यता देतात कशी? काहीही व्हेरीफाय केल्याशिवाय. आता लोकसभेचे अध्यक्ष काय करतात याकडे सगळ्यांची नजर लागलेली आहे. पक्षांतर विरोधी कायद्यानुसार जरी फूट 2/3 आमदारांची किंवा खासदारांची असेल तरी पुढे जाऊन या लोकांना आपला गट एखाद्या पक्षात विलीन करावा लागेल. तृणमूल काँग्रेसचे आमदार आणि खासदार भाजपमध्ये विलीन होणार आहेत का, हा खरा प्रश्न आहे. हा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे विरोधी पक्षांना संपवण्याचा उघड कट आहे. लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष आवश्यक असतो. सत्ताधारी असतात तसा विरोधी पक्ष आवश्यक असतो आणि तो बळकट असला पाहिजे, असं माझ्यासारख्या लोकशाही प्रेमीचं मत आहे. पण इथे तर विरोधी पक्षांना संपवण्याचाच कार्यक्रम घेतलेला आहे गेली काही वर्ष भारतीय जनता पक्षाने. आणि विरोधी पक्षाचे अनेक नेते, काँग्रेसचे असतील, शिवसेनेचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, तृणमूल काँग्रेसचे असतील, भाजपच्या या जाळ्यात फसतायत. चिंता लोकशाहीची आहे, लक्षात घ्या. तृणमूल काँग्रेस संपला काय, टिकला काय, जगला काय, वाचला काय, हे गौण प्रश्न आहेत. प्रत्येक राजकीय पक्ष स्वतःच्या हिमतीवर पुढे जातो, स्वतःच्या
चुकांमुळे तो पराजित होतो, कदाचित पुनरागमन करतो. हा इतिहास आहे. कोणताही पक्ष एका फुटीमुळे संपतो अशातला प्रकार नाहीये. स्वतः काँग्रेस पक्ष सुद्धा किती वेळा फुटला, त्यातून काय झालं हे आपल्याला माहिती आहे सगळा इतिहास. पण अशा प्रकारे सत्ताधाऱ्यांनी ईडी सीबीआयचा वापर करून, प्रलोभन दाखवून, पैशाचा प्रयोग करून विरोधी पक्ष फोडणं हे गैर आहे. हे लोकशाहीला धोकादायक आहे. इतकंच मित्रांनो, हे होते निखिल वागळे. तुमचं यावरचं मत कॉमेंट करून नक्की मांडा. जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि कॉमेंटमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद लिहायला विसरू नका.